संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न आहे। कारण निरुपम जाणार म्हणण्यापेक्षा त्यांना कोण पक्षात घेणार असं म्हटलं तरी वावगं नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे। कारण काँग्रेसमधून हकालपट्टी आणि भाजपमधून चर्चेच्या आधीच सुरू झालेला विरोध करण्यात आघाडीवर आहेत ते मोहित कंबोज भारतीय। मोहित कंबोज यांनी संजय निरुपम यांना एवढा टोकाचा विरोध का केलाय? कंबोज आणि निरुपम वाद नेमका काय आहे ते आपण पाहूया। मंडळी, संजय निरुपम शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, पण पुढे संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या वादामुळे शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पण काही दिवसांपूर्वीच काँग्रेसलाही त्यांनी घरचा आहेर दिला। मुंबईत काँग्रेसने जागा सोडल्या तर काँग्रेस संपून जाईल याचा धोका निरुपम यांनी बोलून दाखवला होता। काँग्रेसचे नेते वाटाघाटी करताना बॅकफुटवर वाटाघाटी करतात आणि शिवसेना आरेरावी करते असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला। यानंतर त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी झाली। निरुपम यांचं म्हणणं होतं की त्यांनी आधीच पक्षाकडे राजीनामा पाठवला होता। असो, निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर ते भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं, पण मध्येच उभे राहिले ते भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय। निरुपम यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरुवातीलाच होती। तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत कंबोज यांनी एक ट्विट केला होता, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की शेवटी काँग्रेसनं त्यांना बाहेर काढलंच। 2019 मध्ये मोदीजी आणि भाजपवर टीका करणारा तोच हिंदू विरोधी आणि मुंबईत गोमांस पार्टी आयोजित करणारा तोच, मी शेवटपर्यंत त्यांना विरोध करणार अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली। तर आता भाजपचं नाव पुढे येताच त्यांनी आणखीन एक ट्विट केला आणि आपला विरोध आणखीन तीव्र केला। यावेळी पुन्हा एकदा बीफ पार्टी भाजप विरोधाची आठवण मोहित कंबोज यांनी करून दिली। शिवाय माजी खासदार जे कधीही कोणाला भेटत नव्हते त्यांचा विचार केला जाऊ नये असंही मोहित कंबोज यांनी नाव न घेता म्हटलं आणि संजय निरुपम यांच्यावर तोंडसुख घेतलं। यानंतर 4 एप्रिलला तर कंबोज यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी निरुपम यांचा कचरा म्हणून उल्लेख केलाय। शिवाय निरुपम यांची तुलना राखी सावंत बरोबर केली। निरुपम यांच्यापेक्षा राखी सावंतला पक्षात घ्या इतक्या टोकाची भूमिका कंबोज यांनी मांडली। किसी ने अपने घर का कचरा अगर रोड पे फेंका है तो क्या वहां पे दूसरे जो रेजिडेंट लोग होते हैं उस कचरे को उठा के घर पे ले आते हैं? नहीं, म्यूनिसिपैलिटी की गाड़ी आती है और वो कचरे को लेके डंपिंग ग्राउंड में डालती है। उसी प्रकार से कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए, अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है। या सगळ्यावरून प्रश्न पडतो की मोहित कंबोज निरुपम यांचा टोकाचा विरोध का करतायत? एक म्हणजे निरुपम यांची भाजप आणि हिंदुत्व विरोधी भूमिका ती कशी याची आठवण कंबोज यांनी आपल्या पोस्टमधून आणि त्यातल्या एका खास गोष्टीतून करून दिली। संजय निरुपम हे महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तर भारतीय चेहरा। शिवसेनेमध्ये असताना जेव्हा बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं तेव्हा ते शिवसेनेतून राज्यसभेवर जाणारे पहिले उत्तर भारतीय ठरले। शिवसेनेत नेते असताना ते दोपहर का सामना या वृत्तपत्राचे संपादक होते। हिंदी भाषित मतदार आपल्याकडे आणण्याची जबाबदारी शिवसेनेनं त्यांच्यावर सोपवली होती। खूप कमी वेळात ते बाळासाहेबांच्या अतिशय विश्वासातले बनले होते। पुढे 2005 ला शिवसेना सोडताना संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचा मुद्दा उचलून धरला। मुंबईतील फेरीवाले हे उत्तर भारतीय आहेत। निरुपम हे स्वतः बिहारच्या रोहतकचे आहेत। मुंबईतील उत्तर भारतीय लोकांमध्ये ते प्रसिद्ध आहेत। 2009 ते 2014 या दरम्यान त्यांनी उत्तर मुंबईचं लोकसभेत नेतृत्व केलं। तर मोहित कंबोज हे देखील भाजपमधील उत्तर भारतीय चेहरा। 2004 मध्ये ते मुंबईत आले। 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 ला कंबोज यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मुंबईतल्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 ची निवडणूक पण लढवली, पण शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला।
पुढे 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती ठरवण्यात कंबोज यांची भूमिका महत्त्वाची होती. तर निरुपम हे मोहित कंबोज यांना कॉम्पिटिशन ठरू शकतात आणि त्याशिवाय ज्या जागेची मागणी निरुपम करतायत, भविष्यात नेमक्या त्याच जागेवरून लोकसभा लढण्याची तयारी मोहित कंबोज करत असल्याची चर्चा आहे. उत्तर भारतीयांचं नेतृत्व आपल्याकडे असावं, त्यांच्यामध्ये कंबोज यांना भागीदारी अजिबात नकोय. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे संजय निरुपम यांनी ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या विरोधात प्रचार केला, त्यामुळे त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते काम करणं कठीणच आहे असं कंबोज यांना वाटतं. कंबोज यांच्या विरोधाची दखल घेत महायुतीतले निरुपम यांचे दरवाजे बंद होणार का, हे पुढच्या काही दिवसात कळेलच.